खायला तर चाललोय आपण आता, समजलं का तुला? निघूया ना? चलो, गुड मॉर्निंग गाईज. चला, इथं आमची गाडी लावली. तर आमची आता मस्त अशी मॉर्निंग झाली आणि आता आम्ही निघालोय नाश्ता करण्यासाठी, कारण की आम्हाला खूप जास्त भूक लागली. घरीसुद्धा लागतं आणि इथंसुद्धा लागलं. तर आम्ही आता आलो इथे हॉटेल साईबाबाला, जे आहे गोव्यामध्ये मॉर्जिन बीचकडे जाणारा जो रस्ता आहे. तुम्ही जेव्हा अंजुना बीचतून जेव्हा तुम्ही निघता ना, तेव्हा तुम्हाला सरळ रस्त्यामध्ये हे हॉटेल लागतं आणि इथं भरपूर प्रकारची व्हरायटीज तुम्हाला खायला भेटते. स्पेशली गोवन नाश्ता तुम्हाला खायला भेटतो. जो इथे मी मागवला आहे भाजीपाव म्हणतात ते लोक. भाजीपाव, त्यांचं बटाट्याचे काप, मिरची भाजी आणि पातळ भाजी, हे सगळं इथे भेटतं आणि एवढं डिलिशियस लागतं ना, हे एकच नंबर लागतं गाईज. तुम्ही खाऊन बघा. त्यांचे पाव संपले होते म्हणून आम्ही इथं पुरी ऑर्डर केली. पुरीसोबत पण भाजी खूप सुंदर आणि अप्रतिम लागते. बटाट्याची कापं तर एकच नंबर लागतात आणि मिरची भाजी, हे सगळं खाऊन घेतलं आम्ही मस्त. आणि लास्टला अजून एक मी भाजी इथं ऑर्डर केली होती. ती भाजीसुद्धा खूप सुंदर लागली. आणि तुम्ही एकदा कधी गोव्याला आला तर तुम्ही हे नाश्ता नक्की करा, स्किप करू नका. त्यानंतर चहा मागवली, स्पेशल चहा आणि बिस्किट खाल्लं. ते पण चहा पण खूप सुंदर होती. म्हणजे गोव्याला जर तुम्ही येताय आणि तुम्हाला जर नाश्त्याचे ऑप्शन नसेल ना, तर तुम्ही हॉटेल साईबाबाला नक्की या. आणि हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अजून म्हणजे नॉनव्हेज नाश्तासुद्धा दाखवणार आहे. तर आम्ही नाश्ता वगैरे केला आणि आम्ही आलो आमच्या घरी, म्हणजेच रूमवरती. तर हा रूमची लिंक मी तुम्हाला दिली होती सगळ्यांना. अजून कोणाला भेटलं नसेल तुम्ही व्लॉग पण चेक करू शकता. आणि ही डॉर्मेटरी आम्ही बुकिंग केली होती आमच्या पूर्ण 8 लोकांसाठी, जी अजून आले नाही आहेत. मग ते येतील तेव्हा ते हे बघून सगळं खुशच होणार आहेत. तर सो हे असं सगळं आहे इथे. ही डॉर्मेटरीची लिंक मला खूप लोकांनी विचारलं होतं. तर हा हॉटेल सिओलिममध्येच आहे गोव्याला, ही डॉर्मेटरी आहे. आणि खूप छान त्यांनी फॅसिलिटीसुद्धा दिली होती आम्हाला. तर तुम्ही इथं बघू शकता, सगळ्या गोष्टी आहेत आतमध्ये, ड्रॉवरपासून ते हर एक गोष्ट आहे. तर तुम्ही पण जर गोव्याला येत असाल तर तुम्ही हॉटेल सिओलिम म्हणजे सिओलिमच्या लोकेशनला तुम्ही नक्की व्हिजिट करा. ओके, थँक्यू, बाय.